कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना सुद्धा सुरेश धसांकडून माझ्यावर थेट आरोप. सुरेश धसांना समज द्या अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली. निवडणुकीत प्रचार केला नाही हा धसांचा आरोप चुकीचा, पंकजा मुंडेंकडून स्पष्ट. आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंनी शिट्टी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला. पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रार करणार सुरेश धसही आक्रमक. हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असताना सुद्धा बाहेर बीडचा विषय पेटता का ठेवला? बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचा सवाल. बूथ प्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आता आरोपींना फाशी मिळेपर्यंत सुद्धा हे प्रकरण तेवत ठेवणार, सुरेश धसांची प्रतिक्रिया. सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची गुपचूप भेट का घेतली? यांचं उत्तर आता महाराष्ट्राला दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंची टीका. मी कॅमेरे घेऊन जात नव्हतो, कॅमेरे माझ्या मागे येतात, पंकजा मुंडेंच्या टीकेनंतर सुरेश धसांचंही प्रत्युत्तर. सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक, तर बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा सतीश भोसलेवर ठपका. कायद्यानुसार खोक्यावर कारवाई होईल. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकेनंतर सुरेश धसांची प्रतिक्रिया. खोक्या पोलिसांना सापडला, आता बोका पण आत जाईल. खोक्याजवळचा सोन्याचा खजिना नेमका येतो कुठून ते शोधा, वडेट्टीवारांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा. पोलीस घटनास्थळी दाखल, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 26 तारखेला आता पुढील सुनावणी होणार. कोर्टाकडून आरोपींची ओळख परेड. कोर्टानं आरोपींना हात वर करायला सांगितलं, वाल्मिकनं हात जोडले. दरम्यान कराड कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची घोषणा आहे, अधिवेशनात करणार की नाही? आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल, तर लाडक्या बहिणींच्या प्रश्नांवर विरोधकांचा सभात्याग. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, मुख्यमंत्री निर्णय घेतील. रोहित पवारांच्या प्रश्नावर मंत्री आदिती तटकरे यांचं उत्तर. शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. तर देशात फाळणीचं बीज रोवण्याचा हा प्रयत्न सुरू, मोदींना या संदर्भात पत्र लिहिणार, संजय राऊतांची टीका. शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते हे इतिहास वाचला तर समजेल. अजित पवारांचा नितेश राणेंना घरचा आहेर, कायदा आणि सुव्यवस्थेला अडचण येईल असं वक्तव्य टाळण्याचाही सल्ला. शक्तीपीठ मार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विधान भवनावर मोर्चा. महाविकास आघाडीचे नेते या मोर्चात सहभागी होणार. दरम्यान मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा. शक्तीपीठ मार्गावर सरकारची भूमिका काय? विधान परिषदेत अंबादास दानवेंचा सवाल. तर शासनाला शक्तीपीठ मार्ग करायचा आहे, लादायचा नाही, फडणवीसांचं उत्तर. लोकसभा निवडणूक लढवा हा माझा सल्ला राजू शेट्टींनी ऐकला असता तर आज ते खासदार असते. आझाद मैदानावरील भाषणात जयंत पाटलांचं वक्तव्य. दुर्ग आणि पालघर जिल्ह्यामध्ये मालवणजवळील समुद्रात 19,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेलसाठे. तेल उत्पादन कंपनी आता लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार. लाडकी बहीण योजना राष्ट्रवादीकडे असलेल्या महिला आणि बालविकास खात्याकडे येते, परंतु योजना महायुतीची, अजित पवारांची प्रतिक्रिया. शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवा, आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना बंद झाल्याच्या आरोपानंतर आता छगन भुजबळांचा त्यांचं सरकारला आवाहन. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.